टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या कर्नाक पुलाच्या कामासाठी आता महानगरपालिकेने 53 दिवसाची मुदत ठेवली आहे। त्यानुसार 10 जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याचं लक्ष सुद्धा ठेवलेलं आहे। मी सध्या कर्नाक पूल जवळ आहे आणि आपण पाहतोय की नवीन पूल 70 मीटर लांब असून त्यासाठी 55 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। या पुलाचं गर्डर सुमारे 550 मेट्रिक टन वजनाचं आहे, जे आपल्याला समोर दिसतंय। सध्या डांबरीकरणाचं काम सुरू आहे दोन्ही बाजूला आणि बीएमसी हे काम 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे। लोखंडी गर्डर बसवण्याचं काम 27 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि हे गर्डर दमनहून आणलं जात असून पुढील 1 महिन्यात ते बसवलं जाईल अशी भावना सुद्धा आता व्यक्त करण्यात येते। गेल्या काही वर्षांपासून या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येते आणि 2022 मध्ये संरचनात्मक तपासणीत पुलाच्या अनेक भागांमध्ये गंज आढळल्याने तो पाडण्यात आला होता। जुना पूल 154 वर्ष जुना होता आणि तो पूर्णतः पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना 4 दिवस लागले होते। आता हा पूल रेल्वे मार्गावरून आणि लोकवस्त्यांवरून जात असल्यामुळे गर्डर लॉन्चिंगचं जे काम आहे ते फेब्रुवारी 2024 मध्ये बीएमसी आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त सहकार्याने पार पडलेलं आहे आणि काम प्रगतीपथावर सुद्धा दिसतंय। आता पूल अंशतः उघडण्याऐवजी तो पूर्णपणे एकाच वेळी उघडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नवीन पूल जो आहे तो दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करणार आहे का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि 10 जूनपर्यंत हा पूल नागरिकांच्या सेवेमध्ये सुरू होईल का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन कमलेश सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।